नमस्कार मित्रांनो, आज आपण नागपंचमी का साजरी केली जाते व कशी केली जाते हे पाहणार आहोत. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी हा श्रावण महिन्यातला सण येतो. या दिवशी नागाची पूजा केली जाते, म्हणूनच या पंचमीला नागपंचमी असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचे मानले जाते. त्या दिवशी नागाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. नागदेवता भगवान शंकरांच्या गळ्याभोवती विराजमान आहेत, जे त्यांचा एक दागिना मानला जातो. नाग कुठेही जाताना दिसला की लोक घाबरतात, त्यांच्या जीवावर उठतात. असं असताना नागदेवाची पूजा का बरे केली जाते हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. हल्लीची पिढी इंटरनेट, मोबाईल अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे गुंतून गेली आहे. त्यांना या गोष्टी जाणून घेण्यासाठी अजिबात रस उरलेला नाही. असो, पण आपण नागपंचमी का साजरी करतात हे पाहूया. पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित यांचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला. त्यामध्ये जगातील सर्व साप जळून गेले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जन्मेजयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींनी सापाचे रक्षण झाले. त्यानंतर नागपंचमी हा उत्सव. नागपंचमीची पूजा कशी केली जाते? या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रथा आहे. देवकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद, चंदनाने नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंडी करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेली उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. धन्यवाद.